नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आय एम सो सॉरी मंडळी, गेल्या वीकमध्ये मला गजाली गँगवरती व्हिडिओ टाकता आलेला नाही. आजही सोमवार होता पण मला आजही व्हिडिओ अपलोड नाही करता आला, कारण इथे ईद हॉलिडेज होते, 10 दिवस सुट्टी होती. तर ते सगळं घरातली कामं आणि हे सगळं मॅनेज होत नव्हतं. त्यामुळे गजाली गँगवर मी व्हिडिओ नाही टाकले आणि गॉसिप गर्लवर मी रेग्युलरली टाकतच असते. आणि राहिला प्रश्न आजचा, तर आज 10 दिवसानंतर आमचं रुटीन परत चालू झालं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हॉलिडे हँगओव्हर किती भयानक असतो आणि सगळं काही परत साफसफाई आणि सगळं डीप क्लिनिंग आणि हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आज. तर त्याच्यामुळे आज मला थोडा वेळ नाही मिळाला, पण उद्या मी मेक शुअर करेन की मी गजाली गँगवरती सुद्धा पॉडकास्ट अपलोड करेन आणि त्याचं इंटिमेशन मी तुम्हाला गॉसिप गर्लच्या कम्युनिटीवर नक्की देईन. चला तर मग जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. आजचं पॉडकास्ट असणार आहे मार्केटमध्ये फिरणाऱ्या हत्तीवर. ही आपली कुत्र्याची आणि हत्तीची स्टोरी चालूच आहे आणि ह्याची कुठली स्टोरी याने स्वतःच क्रिएट केलेली स्टोरी आहे. स्वतःला हत्तीचं नाव दिल्यामुळे कोणी हत्ती होत नसतो ना. तुझं साईजने हत्ती आहेस ना, बुद्धीने हत्ती आहेस ना, कशानेच हत्ती आहेस तू तर गधा आहेस, गधा. तर गध्याची कुठची स्टोरी आहे ना, तर बघ आणि ती स्टोरी आता नवीन सांगायला सुरू कर. ते राहिला प्रश्न कुत्र्याचा, तर चालेल मला कुत्रा म्हटलं तरी, कारण का कुत्रे आपल्या कामाशी आणि आपल्या मालकांशी आणि म्हणजे जशी मी आपल्या पब्लिकशी इमानदार आहे तसंच कुत्र्याचं असतं. तोही भलेही कसाही असू दे, त्याला कुत्रा कुत्रा म्हणून तुम्ही लोकांनी कुत्र्यांना बदनाम केला आहे, तरीही कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही. त्याच्यामुळे चालेल मला. ह्याच्या मंदभक्तांचं म्हणणं असं आहे की ज्या घरामध्ये हा बभी आहे ते सगळे सुखी आहेत. म्हणजे जिथे बभी ते तिथे सुखच सुख, आनंदच आनंद. घरी घेऊन जा तुमच्या, त्याला घरी घेऊन जा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुमच्या घरात असा कोण आला ना, कामधंदे नसणारा, नुसता कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फिरत राहणारा आणि दुसऱ्यांना सतवणारा आणि एक नंबरचा त्रास देणारा आणि कसं पण उलटसुलट बोलणारा, दुसऱ्यांची सतत मस्करी चेष्टा करत राहणारा, तर मग तुम्हाला कळेल की किती छान वाटतं. दुरून डोंगर नेहमी साजरेच असतात. आता गावी काहीतरी काम काढलंय घराचं, आई वडिलांच्या कृपेने चाललंय आता काम वगैरे, आयतं मिळालंय घर, त्याला आता रेनोव्हेशन वगैरे चाललंय. तर आता सतत त्यांचं गावी येणं चालू असतं. आता गाव म्हणजे काय, असं आपल्यासारखं गाव नाही, असं खूप तास कुठेतरी आतमध्ये जावं लागतं. ते तिथे राहतात ना, तेच त्यांचं गाव पण आहे. म्हणजे ते तिथलेच मूळचे रहिवासी आहेत ते. तर तिथे याच्या काकांची फॅमिली वगैरे राहते अजून गावच्या बाजूला, म्हणजे थोडं आतमध्ये, शहरापासून आत. तिथे जाऊन असं डायरेक्ट कोणाला पण कॅमेरा मारतो आणि त्यांना म्हणतं, अरे असं काय तुमचा अवतार, ही कुठली हेअरस्टाईल, असे काय केस असे पिंजारलेले, नवीन हेअरस्टाईल आहे काय, छान वाटते. अरे तुझ्यासारखे काय, त्यांच्या घरात असे नमुने नाहीत ना. त्यांच्या घरातले पुरुष कामधंद्याला बाहेर जातात. आई पण घरातलं काम बिम करून जरा आराम करत असते. अचानक तू कोणाच्या पण घरी वेळी अवेळी जाशील, दुपारी घुसशील. ती बाई झोपत होती बाळाला, स्वतः पण झोपत होती त्याच्याबरोबर. तर तिला मध्येच उठवलंस, त्या बाळाला पण उठवलंस आणि वरून तिलाच विचारतो, असा काय तुमचा अवतार. तुला जरा सेन्स पाहिजे ना कॅमेरा ऑन करायच्या आधी, की समोरची व्यक्ती त्या अवस्थेत आहे का, कॅमेरा फेस करायला रेडी आहे का. चालला आपला लगेच कॅमेरा ऑन करून कोणाच्या पण तोंडावर बाक्कन मारतो. दुसऱ्या एका वहिनीच्या घरी गेला, तिला म्हणतो, काय म्हणते वहिनी. वहिनी म्हणते, बास्कार बास. कॅमेराला हात दाखवला वहिनीने. पण ह्याचा काय लोचटपणा जात नाही. असला माणूस पाहिजे तुम्हाला तुमच्या घरात, असला माणूस आनंद आणतो घरामध्ये. पहिला प्रश्न त्याच्या हेल्परचा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा. तर ते काय फार मोठे उपकार नाही केले, सगळेजण करतात. असं कोणी असं काय फालतू वागवत नाही. याने काय मोठेपणा नाही दाखवला. तो झमुरा कसा, मीच कसा मोठा शाणा, मीच कसं चांगलं वागवतो आमच्या घरातल्या हेल्पर्सना, सगळ्यांनी असं वागवलं पाहिजे वगैरे. झमुऱ्या बघ, आपण आहे एक नमुना तुझ्यासारखा, आपण चांगला वागवतो बरं का. याने पण दाखवलं आहे की मी किती चांगला वागवतो, कसं बड्डे वगैरे सेलिब्रेट करतो तिचा. खूप मोठे उपकार केले. स्वतःला पण कंटेंट मिळालं ना त्या दिवशी, ते पूर्ण व्लॉग छापलास तिच्या नावाचा. आता किती कमवलंस आणि तिला त्यातलं काय दिलंस ते सांग ना. का केकवर कटावलंस ना. नंतर तिच्या घरी फोन लावून दिला, तर लाऊडस्पीकरवर ठेवून तिचं फोनवरचं बोलणं ऐकतोय, ते शूट करतोय आणि स्वतःच्या फोनवर लावून दिला वाटतं. ती काय बोलते, काय बोलते, तुझी आई काय बोलली, असं बोलली तसं बोलली.
अरे ह्याच्यावरनंच कळतं की तुम्ही तिला किती प्रायव्हसी देता, किती तिला स्वतःचं स्पेस आहे, ती किती बोलू शकते आपल्या घरच्यांशी वगैरे. तिला स्वतःच्या घरच्यांशी पण तुमच्या फोनवर बोलावं लागतं, ते पण लाऊडस्पीकरवर ठेवून. बाकी कुत्र्यांच्या भुंकण्याचा हत्तीला फरक पडतोय हा. स्टे ट्यून, कनेक्ट राहा, सोबत राहा, असं कटाक्षाने बोलणं टाळतोय आम्ही. हे अगदी तोंडात येतं आणि मी शब्द विसरतो आता. म्हणजे माझ्या आता तेच बोलणारच असतो, पण मग मी कंट्रोल करतो. कंट्रोल उदय, कंट्रोल. मग आम्ही काय नाही, मजा येणार आहे. बघा तुम्ही आता पुढे काय होतंय, असं बोलतो आणि मग ते सोडून देतो. घाबरला रे, घाबरला, हत्ती घाबरला. अरे मी कुत्रा नाही आहे, तुझ्या कानात घुसलेली मुंगी आहे, मुंगी. असं सोडत नाही आता मी तुला. आणि बचनाची रेसिपी बघितली हा, आईने पण सेम टू सेम केलेली. पाण्यातले वाण, म्हणजे वाण मी नाही बोलत आहे, असा बबी बोलतो वाण. वाण्यांची भाजी, वाण्यांचं भिरडं. आम्ही तर वाल बोलतो बाबा, वाल बोलतो, नाहीतर डाळिंबी बोलतात. वाण पहिल्यांदाच ऐकलं. आणि हो अजून एक, बाय द वे, आंब्याच्या त्या डहाळ्या म्हणतात. आंब्याच्या डहाळ्या असतात, पाळा नसतो. कडुनिंबाचा पाळा, आंब्याचा पाळा. ह्याला पण काय आपल्या झमुऱ्यासारखी बाधा झाली आहे का, ळची बाधा? नको तिकडे ळ लावतो आपला. आणि उद्धव ना दादाला फुल ऑन मस्का मारत असतो. असं दादाच्या इच्छेविरुद्ध त्याला व्हिडिओमध्ये घेतो, मग त्याच्या पोरीला घेतो, बायकोला घेतो. त्याने कितीतरी वेळा सांगितलेलं असतं की मला नको दाखवत जाऊ, माझ्या काही गोष्टी नको दाखवत जाऊ, तरी पण मी ना असं कॅप्चर करतो, कारण का माझं तेच कंटेंट आहे ना यार. दादा असं काय करतो तू? मग मला दादाला मस्का मारावा लागतो. मला हे कंटेंट नाही करता आला तर मग मला पैसे कुठून मिळणार, मग माझं घर कसं चालणार? असं काय करतो दादा? मग तुला मला पोसावं लागेल ना, आधीच सांगतो. मग असं नको असेल तर मग मला करू दे जरा, मला कंटेंटमध्ये सपोर्ट कर. त्याच्या मंद भक्तांनी, ह्याच्या दादाने त्याच्या बायकोला काय गिफ्ट घेतलं, काय गिफ्ट घेतलं, काय सोनं खरेदी केली, विचारून विचारून भंडावून सोडलं होतं. अरे काय गरज आहे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय आणि काय नाही बघण्याची? आम्हाला सांगता तुम्ही इथे कमेंट करून की त्यांच्या आयुष्यात त्यांना जगू दे, तुम्हाला काय करायचं आहे? मग तुम्हाला काय करायचं आहे? आमचं तर काम आहे, आम्हाला तर आवडतच नाही. आम्हाला तर असं वाटतं की त्यांनी हे सगळं करूच नाही, याचा काय फायदा आहे दुनियेला ह्यांच्या असल्या या फालतू व्लॉग्सचा. पण हे तुमच्यासारखे लोक आहेत ना, ज्यांना उगाचच असं ना घुसून घुसून बघायचं असतं, काय केलं काय नाही केलं, काय घेतलं काय नाही घेतलं. कारण स्वतः आयुष्यात कधी काय जमत नाही ना तुम्हाला, म्हणून मग तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते बघूनच समाधान मानण्याची सवयच झालेली आहे. पण तुमचे जे दादा ताई आहेत त्यांनी स्वतःच्या आयुष्यात, त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय केलं ते त्यांनी चव्हाट्यावर आणले, तर त्यांच्यापुरतं मर्यादित ठेवा ना. त्यांच्या फॅमिली मेंबरना कोणाला नसेल आवडत तर तुमच्या दादाताईंना कशाला जबरदस्ती करता त्यांच्या गोष्टी दाखवण्यासाठी? आणि ह्याला तर लाजच नाही आहे. हा तर नको सांगितलं, तोंडावर बोललं तरी आणि वर सांगेल की मला ना नाही सांगितलंय, तरी पण मी तुम्हाला गुपचूप करून दाखवते, तुम्ही गेस करा, तुम्ही गेस करा. शी खरंच बघा, हे असं असतं. ज्याला आयुष्यामध्ये काहीही करता येत नाही ना, त्याला मग असं करावं लागतं की काय करणार ना. कंटेंट का सवाल आहे, पापी पेट का सवाल आहे. आणि मग वेळोवेळी अशा माणसांचे, दादाचे वगैरे आभार मानावे लागतात. जसे गुढीपाडव्याच्या दिवशी मानले नाही का दादाचे आभार, कंटेंटमध्ये हेल्प करतो वगैरे, असं थोडा मस्का मारावा लागतो, नाहीतर मग कसं होणार ना. जे थोडंफार दाखवायला मिळतंय ते पण जाईल हातचं. त्या दिवशी पण इतका पकवत होता, इतका पकवत होता, ते दादाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ओ भाई थोडा जल्दी कर, मैं पनवेल में ही रहता हूँ लेकिन मेरे को पनवेल निकलना है. मुख्य कंटेंट पण माहेरी गेलं होतं ना. काय परिस्थिती आहे ना, काय खरंच स्वतःचं म्हणजे असं काही इंटेलेक्च्युअल लेवलच नाही आहे किंवा स्वतःची काही क्रिएटिव्हिटीच नाही आहे. सगळंच दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे ना याला दरभदर धक्के खात फिरावं लागतं, भटकती आत्मासारखा. त्या बायकोला पण सुटका नाही रे बाबा ह्याच्यापासून. मेन तर म्हणजे त्या बाळाला, कारण हे बच्चा दिखाव पैसे कमावचे सर्व आहेत ना. मग आता बाळ गेलं तर मग बाळाच्या पाठीपाठी जावं लागतं. बायको 2 दिवस पण गेली आईकडे तरी तिकडे हा 2 दिवस तिकडेच पडलेला होता, तिथेच. कारण का कंटेंट, मेन कंटेंट गेलं ना. आता काय करू?
तिची आई पण म्हणाली असेल, बाई तू जिथे होतीस ना तिथेच बरी होती. हे असं असेल ना, हे ध्यान मागून येत असेल ना सारखं सारखं, तर तू नकोच येत जाऊस. फक्त येऊन अशीच ये आणि भेटत जा. तसं पण हा तुला इथे ठारा लागू देत नाही जरा पण. दुसऱ्या दिवशी तर काय आला आणि फिरायलाच घेऊन गेला. नेमकं आत्ताच तुला बरं आठवलं रे की तुझ्या मुलीला थोडं बाहेर नेण्याची, मोकळ्या हवेची गरज आहे म्हणून. हां, एरवी तर ती तिकडे असते, जेव्हा तिथे होती तुझ्या घरी तेव्हा नाही बाहेर घेऊन जावं असं वाटलं. तेव्हा तर जातोसच जातो. तेव्हा तर गेलाच आहे. आता काय ना काय काय फंक्शन येणार आहे करून करून, आज ह्याची शॉपिंग उद्या त्याची शॉपिंग करून जातच असतो. आणि प्लस इथे आल्यावरती काय नाही तर मग काही कारण काढून यायचं आपलं आणि सांगायचं की माझ्या मुलीला थोडं फ्रेश वाटायला म्हणून बाहेर घेऊन जातं. अरे त्या मुलीला काय कळतं तरी का काय फ्रेश वाटलं पाहिजे की नाही वाटलं पाहिजे. उगाचच काहीतरी स्वतःच्या मनाचं त्या मुलीच्या नावावर खपवायचं. आणि यू आर टू लेट फॉर आयकिया. म्हणजे सगळ्या दुनियेने सगळं दाखवून झाल्यानंतर आयकियाला गेला उगाचच काहीतरी टाइमपास करायला. आणि ती चिवकाऊ ताईला घेऊन आला. ती मुलीला काय नीट जरा सांभाळत होती. याला थोडं रिलीफ मिळाला बायको बरोबर, जरा मोकळं टाईम मिळाला ना, मी टाईम. तर म्हणतं कसं की चिवकाऊ ताईला मध्ये मध्ये आणलं पाहिजे ना असं सांभाळायला. लाज वाटते का रे तुला? लाज वाटते? स्वतःच्या बहिणीला असं म्हणतो की तिला सांभाळायला तुझ्या पोरीला आणलं पाहिजे. किती सेल्फिश थॉट आहे रे तुझा. आणि मोकळ्या हवेवर घेऊन जाता जाता मध्येच त्या फ्लॉप स्टुडिओमध्ये कशाला घेऊन गेला? तुझ्या आजीकडे काय वाईट होती ती? इथून उचलला आणि दुसऱ्या बंद खोलीत घेऊन गेला. ओ बरोबर, तिकडे जाऊन त्या मैनाची चाटुकारिता करायची होती ना, तिथे जाऊन चपलुसी करायची होती म्हणून मग तिकडे गेला. फ्युचर बिझनेस प्रॉस्पेक्ट्स. ॲक्टिंग बघितली का एकदम सरप्राईजची. मायनाची आई आता परत आई होणार आहे ना, तर मग एकदम बबीला एकदम असं आश्चर्याचा धक्का बसला. का आश्चर्य कशाला, त्याच्यामध्ये सरप्राईज असं काय आहे, नाही होऊ शकत ती परत आई. फुल ॲक्टिंग. केक बिक सगळं काही घेऊन गेलं होतं. असं कॉंग्रॅच्युलेशन्स असं कॉमन असं लिहिलं होतं. आणि तिकडे जाऊन असं दाखवायचं की ओ माय गॉड, मला तर माहितीच नव्हतं, मी हिच्या त्या मूवीसाठी आणलं होतं. काय मस्त. तर तुझ्या ऑडियन्सला येडा बनव, आम्हाला नको बनवूस. काय ते रील बनवते ध्यान, पण त्याचा दोष मी तुला नाही देणार त्या रील्ससाठी वगैरे. कारण त्या मायनाच्या अंगातच मस्ती कमी नाही आहे. उगाचच चल ना आपण रील बनवूया, तीच तुला जबरदस्ती करत होती, ते आम्ही बघितलं. पण ठीक आहे, त्या टॉपिकवर मी नंतर येणार आहे. म्हणजे स्पेशली तो वेगळा पॉडकास्ट असणार आहे. तो बहुतेक उद्या गजाली गँगवर येईल. मी थोडा अभ्यास करते त्याच्यावर, चालू आहे माझा अभ्यास. मायरावरचा पॉडकास्ट, द मोस्ट अवेटेड पॉडकास्ट, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बोलू या सर्व गोष्टींबद्दल. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. तर आजचं पॉडकास्ट मी मंडळी ह्याच छानशा नोटवरती इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटूया आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत गजाली गँगवर आणि गॉसिप गर्लवर. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.